विषय इतिहास प्रकरण 4 1857चा स्वातंत्र्य लढा. प्रश्न 1. इंग्रजी सत्तेला हादरवून टाकणारा मोठा लढा भारतात केव्हा झाला? 1857 साली. प्रश्न 2. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1857च्या स्वातंत्र्य लढ्यावर कोणते पुस्तक लिहिले? 1857चे स्वातंत्र्य समर. प्रश्न 3. पाईक पद्धती भारतामध्ये कोठे अस्तित्वात होती? ओडिसामध्ये मध्ययुगीन काळापासून पाईक पद्धती अस्तित्वात होती. प्रश्न 4. पाईक कशाला म्हणतात? ओडिसामधील निरनिराळ्या स्वतंत्र राजांचे जे खडे सैनिक होते त्यांना पाईक असे म्हणत. प्रश्न 5. इंग्रजांनी ओडिसा कधी जिंकून घेतले? इसवी सन 1803 मध्ये. प्रश्न 6. पाईक का संतापले? इंग्रजांनी पाईकांच्या वंशपरंपरागत जमिनी काढून घेतल्या त्यामुळे पाईक संतापले. प्रश्न 7. पाईकांनी इंग्रजांच्या विरुद्ध सशस्त्र उठाव केव्हा केला? इसवी सन 1817 मध्ये. प्रश्न 8. पाईकांनी केलेल्या या उठावाचे नेतृत्व कोणी केले? बक्षी जगनबंधू विद्याधर यांनी केले. प्रश्न 9. बंगाल प्रांतामध्ये मोठा दुष्काळ केव्हा पडला? 1770 मध्ये. प्रश्न 10. इंग्रजी राज्यकर्त्यांचे जनतेशी वर्तन कसे होते? उदासीन व संवेदनशून्य होते. प्रश्न 11. बंगालमध्ये संन्याशांच्या आणि फकीरांच्या नेतृत्वाखाली केव्हा उठाव लढे दिले? 1763 ते 1857 मध्ये. प्रश्न 12. असेच लढे कोणकोणत्या राज्यांच्या मध्ये देण्यात आले? गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र व दक्षिण भारतातही असे लढे देण्यात आले. प्रश्न 13. उमाजी नाईक यांनी कोणते कार्य केले? उमाजींनी आपल्या रामोशी बांधवांना व स्थानिक युवकांना संघटित करून इंग्रजांच्या विरुद्ध बंड केले. प्रश्न 14. उमाजी नाईक यांनी एक जाहीरनामा काढून जाहीरनाम्यामध्ये कोणते आवाहन केले? इंग्रजांच्या विरुद्ध लढा देण्याचे व इंग्रजी सत्ता झुगारून देण्याचे आवाहन केले. प्रश्न 15. उमाजी नाईक यांनी कोणत्या भागामध्ये आपला दरारा निर्माण केला? पुणे, सातारा, अहमदनगर, सोलापूर, नाशिक, भोर इत्यादी भागात त्यांनी आपला दरारा निर्माण केला. प्रश्न 16. उमाजी नाईक यांना केव्हा अटक करण्यात आली? 1832 मध्ये. प्रश्न 17. उमाजी नाईक यांना कोठे फाशी देण्यात आली? पुणे. प्रश्न 18. बिहार छोटानागपूर परिसरातील आदिवासी जमात कोणती? कोलाम. प्रश्न 19. ओडिसामधील कोणती जमात होती? गोंड. प्रश्न 20. बिहारमध्ये कोणती जमात होती? संथाळ. प्रश्न 21. महाराष्ट्रातील कोणत्या जातींनी इंग्रजांच्या विरुद्ध लढे दिले? भिल्ल, कोळी, रामोशी यांनी इंग्रजांच्या विरुद्ध लढे दिले. प्रश्न 22. कोल्हापूर परिसरात कोणी उठाव केला? गडकरी यांनी. प्रश्न 23. कोकणामध्ये इंग्रजी सत्तेला आव्हान कोणी दिले? फोंड सावंतांनी. प्रश्न 24. कोणत्या दोन ठिकाणी उठावाने उग्र रूप धारण केले होते? 1806 साली वेल्लोर तर 1824 साली बाराकपूरच्या उठावाने उग्र रूप धारण केले होते. प्रश्न 25. 1857च्या उठावाची अवस्था कशी झाली होती? दारूच्या कोठारावर ठिणगी पडावी आणि त्याचा मोठा स्फोट व्हावा अशी अवस्था त्या काळी झाली होती. प्रश्न 26. जनतेच्या मनात अस्थिरता व असुरक्षिततेची भावना का निर्माण झाली? गावगाड्याचे बदलत असलेले स्वरूप पाहून जनतेच्या मनात अस्थिरता व असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. प्रश्न 27. ब्रिटिशांचे कोणते धोरण होते? इंग्लंडच्या बाजारपेठेतील माल भारतात खपवून आर्थिक लाभ घेण्याचे ब्रिटिशांचे धोरण होते.
प्रश्न 28. भारतातील कोणते उद्योग दिवाळखोरीत निघाले? हस्तकला व कापड उद्योग हे उद्योग दिवाळखोरीत निघाले. प्रश्न 29. भारतीयांना काय वाटू लागले? इंग्रज आपल्या चालीरीती, परंपरा, रूढी यात हस्तक्षेप करत आहेत असे भारतीयांना वाटू लागले. प्रश्न 30. सामाजिक दृष्टीने हितकारक कायदे कोणते? सतीबंदी, विधवा विवाह हे कायदे सामाजिक दृष्टीने योग्य हितकारक होते. प्रश्न 31. इंग्रजांनी अनेक राज्ये केव्हापासून आपल्या ताब्यात घेतली होती? 1757 पासून. प्रश्न 32. अनेक संस्थाने विविध कारणांनी कोणी खालसा केली? डलहौसीने. प्रश्न 33. अयोध्येच्या नवाबाला पदच्युत का करण्यात आले? गैरकारभाराचे निमित्त पुढे करून अयोध्येच्या नवाबाला पदच्युत केले. प्रश्न 34. कोणती संस्थाने राजाचा दत्तकपुत्रांचा वारसा हक्क नामंजूर करून खालसा केली? सातारा, नागपूर, झाशी. प्रश्न 35. कोणत्या अधिकाऱ्याच्या धोरणाने भारतीयांच्या मध्ये अविश्वासाचे वातावरण वाढत गेले? डलहौसीच्या. प्रश्न 36. हिंदी सैनिकांना कोणत्या पदापेक्षा वरचे पद दिले जात नसे? सुभेदारापेक्षा वरचे पद हिंदी सैनिकांना दिले जात नसे. प्रश्न 37. हिंदी सैनिकांच्या मध्ये असंतोष का वाढत गेला? हिंदी सैनिकांना इंग्रज अधिकारी तुच्छतेने वागवत, त्यांना सुभेदारापेक्षा वरचे पद दिले जात नसे. गोऱ्या सैनिकांच्या पेक्षा त्यांचा पगार कमी असे. त्यांना सुरुवातीला दिले जाणारे भत्तेही इंग्रजांनी हळूहळू कमी केले. अशा अनेक कारणामुळे हिंदी सैनिकांच्यात असंतोष वाढत गेला. प्रश्न 38. ब्रिटिशांनी इनफिल्ड बंदुका हिंदी सैनिकांना केव्हा दिल्या? 1856 साली. प्रश्न 39. इनफिल्ड बंदुकांच्या वर लावलेले चरबीचे आवरण कोणत्या प्राण्यांचे होते? गाय व डुक्कर. प्रश्न 40. गाय व डुक्कर यांच्या चरबी लावलेल्या आवरणांच्यामुळे कोणत्या धर्मातील सैनिकांच्या भावना दुखावल्या? हिंदू व मुस्लिम. प्रश्न 41. ज्या सैनिकांनी बंदुका वापरायला नकार दिला त्यांच्यावर कोणती कारवाई करण्यात आली? त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई झाली व त्या सैनिकांना जबर शिक्षा करण्यात आल्या. प्रश्न 42. मंगल पांडे हा सैनिक कोणत्या छावणीतील होता? बराकपूर. प्रश्न 43. कोणत्या छावणीतील हिंदी सैनिकांची पूर्ण फलटणच बंद करून उठली? मेरठ छावणीतील. प्रश्न 44. हिंदी सैनिकांनी दिल्लीचा ताबा केव्हा घेतला? 12 मे 1857 रोजी. प्रश्न 45. या लढ्याचे नेतृत्व कोणाकडे दिले? मुघल बादशाह बहादूर शाह याच्याकडे. प्रश्न 46. कोणती द्वाही फिरवण्यात आली? बहादूर शाह हा भारताचा सम्राट म्हणून त्यांच्या नावाने द्वाही फिरवण्यात आली. प्रश्न 47. 1857च्या उठावाचे लोण कोणत्या भागामध्ये पसरले? उत्तर भारतामध्ये. प्रश्न 48. उत्तर भारतामध्ये कोणत्या भागामध्ये हिंदी सैनिकांनी बंडाचे निशाण उभारले? बिहारपासून राजपुतान्यापर्यंत इंग्रज छावण्यातील हिंदी सैनिकांनी बंडाचे निशाण उभारले. प्रश्न 49. उठावाला कोणत्या शहरांच्या मध्ये प्रारंभ झाला? लखनौ, अलाहाबाद, कानपूर, बनारस, बरेली, झाशी या ठिकाणी उठावास प्रारंभ झाला. प्रश्न 50. दक्षिण भारतात कोणत्या ठिकाणी उठाव झाले? नागपूर, सातारा, कोल्हापूर, नरगुंद अशा ठिकाणी उठाव झाले. प्रश्न 51. साताऱ्यामध्ये कोणी उठाव केला? छत्रपतींचे वारसदार शहाजी प्रतापसिंह व कारभारी रंगो बापूजी यांनी साताऱ्यामध्ये उठाव केले. प्रश्न 52. कोल्हापूरमध्ये कोणी उठाव केला? चिमासाहेब यांनी. प्रश्न 53. नरगुंदचे टिंबटिंब यांनी उठाव केला.
बाबासाहेब भावे. प्रश्न 54. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर जवळील कोणी या लढ्यामध्ये सहभाग घेतला? भागोजी नाईक. प्रश्न 55. स्त्रियांनी देखील या उठावामध्ये सहभाग घेतला, त्यामध्ये कोणत्या स्त्रियांनी सहभाग घेतला होता? नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगण्याच्या राणीसारख्या स्त्रियांनी या उठावामध्ये सहभाग घेतला होता. प्रश्न 55. 1857 साली खानदेशामध्ये भिल्लांनी केलेल्या उठावाचे नेतृत्व कोणी केले? कजार सिंग. प्रश्न 56. सातपुडा परिसरामध्ये लढ्याचे नेतृत्व कोणी केले? शंकर शहांनी. प्रश्न 57. खानदेशातील उठावामध्ये किती स्त्रिया या उठावामध्ये सहभागी झाल्या होत्या? 400 भिल्ल स्त्रिया खानदेशातील उठावामध्ये सहभागी झाल्या होत्या. प्रश्न 58. हिंदुस्थानावर कोणत्या 2 परकीयांनी आक्रमण करण्यास सुरुवात केली? नादिर शहा, अब्दालीसारख्या परकीयांनी हिंदुस्थानावर आक्रमण करायला सुरुवात केली. प्रश्न 59. परकीय आक्रमणापासून हिंदुस्थानाच्या रक्षणाची जबाबदारी कोणी आपल्या शिरावर घेतली? मराठ्यांनी. प्रश्न 60. पानिपतावर कोणाकोणामध्ये युद्ध झाले? मराठे व अब्दाली यांच्यामध्ये पानिपतावर लढाई झाली. प्रश्न 61. 1857च्या उठावाचे नेतृत्व बहादूर शहांचे अमान्य करून कोणी आपल्या हाती घेतले? नानासाहेब पेशवे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे यांनी. प्रश्न 62. याचबरोबर काही भागांच्या मध्ये उठावाचे नेतृत्व कोणी केले? मौलवी अहमद उल्ला, कुंवर सिंह, मुघल सेनापती बख्त खान, बेगम हजरत महल यांनी विविध ठिकाणी उठावाचे नेतृत्व केले. प्रश्न 63. कोणत्या शहरांच्या मध्ये उठावाचे स्वरूप विशेष उग्र होते? दिल्ली, कानपूर, लखनौ, झाशी तसेच पश्चिम बिहारमधील उठावाचे स्वरूप विशेष उग्र होते. प्रश्न 64. उठावामध्ये कोणी कोणी सहभाग घेतला होता? सैनिक, जमीनदार, राजे, सेनापती व जनता यांनी सहभाग घेतला होता. प्रश्न 65. इंग्रजांनी उठावाचा बिमोड कोणत्या नीतीप्रमाणे केला? साम, दाम, दंड, भेद या नीतीप्रमाणे केला. प्रश्न 66. इंग्रजांनी गेलेली ठिकाणे किती कालावधीत मिळवली? 6 महिन्यातच इंग्रजांनी गेलेली ठिकाणे परत मिळवली. प्रश्न 67. 1857च्या लढ्यामध्ये धारातीर्थी कोण पडले? राणी लक्ष्मीबाई, कुंवर सिंह, अहमद उल्ला हे धारातीर्थी पडले. प्रश्न 68. बहादूर शहा यांना कोठे कारावासात ठेवण्यात आले? रंगून येथे. प्रश्न 69. नानासाहेब व बेगम हजरत महल यांनी कोठे आश्रय घेतला? नेपाळमध्ये. प्रश्न 70. कोणी इंग्रजांशी 10 महिने लढा दिला? तात्या टोपे यांनी. प्रश्न 71. इंग्रजांनी 1857चा लढा केव्हा मोडून काढला? 1858च्या अखेरीपर्यंत. प्रश्न 72. 1857च्या लढ्यामध्ये कोणी कोणी सहभाग घेतला? शेतकरी, कारागीर, सामान्य जनता, आदिवासी हे सर्वजण इंग्रजांच्या विरोधात एकत्र आले. प्रश्न 73. 1857च्या उठावातील सर्वांचे कोणते ध्येय होते? इंग्रजांचे भारतातून उच्चाटन करणे. प्रश्न 74. 1857च्या लढ्याची तीव्रता कोणत्या ठिकाणी अधिक होती? उत्तर भारतामध्ये. प्रश्न 75. कोणकोणत्या राज्यांनी 1857च्या लढ्यामध्ये सहभाग घेतला नाही? उत्तरेकडे राजपुताना, पंजाब, बंगालचा काही भाग, ईशान्य भारत हे प्रदेश लढ्यापासून अलिप्त राहिले. प्रश्न 76. इंग्रजांचे सैन्य कशा प्रकारचे होते? इंग्रजांच्याकडे मोठी आर्थिक ताकद, शिस्तबद्ध सैन्य, अद्ययावत शस्त्रास्त्रे व अनुभवी सेनानी होते. प्रश्न 77. दळणवळणाचा ताबा कोणाकडे होता? दळणवळणाचा ताबा इंग्रजांच्याकडे होता. प्रश्न 78. लढाया या केवळ शौर्यावर नाही तर लष्करी टिंबटिंबवरही जिंकाव्या लागतात. डावपेचांनीही जिंकाव्या लागतात. प्रश्न 79.
इंग्लंड आणि रशिया यांच्यामध्ये झालेल्या युद्धाला काय नाव दिले होते? क्रिमियन युद्ध. प्रश्न 80. आरमारी ताकद कोणाची मोठी होती? इंग्रजांची. प्रश्न 81. ईस्ट इंडिया कंपनी ब्रिटिश पार्लमेंटने केव्हा बरखास्त केली? 1858 साली. प्रश्न 82. शेवटचा गव्हर्नर जनरल व पहिला व्हाईसरॉय कोण ठरला? लॉर्ड कॅनिंग. प्रश्न 83. भारताविषयी कारभार करण्यासाठी कोणते पद इंग्लंडच्या शासनात निर्माण करण्यात आले? भारत मंत्री. प्रश्न 85. इंग्लंडची राणी कोण होती? राणी व्हिक्टोरिया. प्रश्न 86. जाहीरनाम्यामध्ये कोणत्या गोष्टींच्यावरून भेद केला जाणार नाही असे सांगण्यात आले? वंश, धर्म, जात किंवा जन्मस्थान. प्रश्न 87. शासकीय नोकऱ्या देताना कोणत्या आधारावर दिल्या जातील असे सांगण्यात आले? गुणवत्तेवर. प्रश्न 88. तोफखाना संपूर्णपणे कोणाच्या ताब्यात होता? इंग्रज अधिकाऱ्यांच्या. प्रश्न 89. लष्करी तुकड्यांची टिंबटिंबप्रमाणे विभागणी करण्यात आली? जातवार विभागणी करण्यात आली. इंग्रजांनी कोणती काळजी घेतली? भारतीय सैनिक एकत्र येऊन इंग्रजी सत्तेच्या विरोधात उठाव करणार नाहीत अशी काळजी घेण्यात आली. प्रश्न 91. इंग्रजांनी कोणते धोरण स्वीकारले? भारतीयांच्या सामाजिक व धार्मिक बाबतीत हस्तक्षेप न करण्याचे धोरण इंग्रजांनी स्वीकारले. प्रश्न 92. इंग्रजी राज्याचे कोणते सूत्र राहिले? फोडा आणि राज्य करा. प्रश्न 93. भारतीयांना 1857च्या लढ्यानंतर काय वाटू लागले? इंग्रजी राजसत्तेला संघटित विरोध केला पाहिजे असे भारतीयांना वाटू लागले. प्रश्न 94. कोणता लढा हा भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचे प्रेरणास्त्रोत ठरला? 1857चा स्वातंत्र्य लढा.